पायांना स्क्रब करून घेतलं आणि काल जे त्याचे साल निघतात हे मला माहितीच नव्हतं. काहीतरी अशी मी सहसा घालत नाही. आता मी जे टॉप घातले ना तशा टाईपचे टॉप मी घालते. खूप उशीर होऊन जातो. आता जेवायची वेळ झालेली आहे आणि हाय एव्हरीवन, नमस्कार अँड वेलकम बॅक अगेन. आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. चला, मी माझ्या दिवसाची सुरुवात करते. रियांश शाळेत गेला आणि त्यानंतर तर चहाची तयारी आणि थंडीने ना परत मस्त जोर धरला आहे. मस्त गुलाबी थंडी पडायला लागली आहे. सकाळी उठायचा कंटाळा येतो, पण एकदा का उठलं ना की मस्त वातावरण असतं. थोडं क्लाउडी वातावरण आहे सकाळी सकाळी आणि त्यानंतर कुठे ऊन पडायला लागतं. चला, चहापासून तर दिवसाची सुरुवात होतेच, पण आणखी एक गोष्ट तो म्हणजे आपल्या रिलेशनशिपमधला खरा वेळ. आता आपण कायम असं म्हणत असतो ना की माझ्या नवऱ्याला माझ्यासाठी वेळच नाही आहे, पण खरं सांगू कधी कधी वेळ नसतोही, पण कधी कधी वेळ असतो आणि तो आपण ओळखतच नाही. असं नाही आहे की आपली सगळी कामं संपल्यावरच आपण एकमेकांसाठी वेळ द्यावा. कधी कधी 2 कामं बाजूला ठेवून एक कप चहा हातात घेऊन निवांत गप्पा मारणं हे पण खरं सोबत वेळ घालवणं असतं. आम्हीही कधी कधी सकाळचा चहा घेत बसतो आणि लक्षातही येत नाही की 1 तास कधी निघून जातो. कधी कधी वाटतंही की आपली कामं राहिली आहेत, पण जेव्हा कधी कधी गप्पा रंगतात, काही नवीन गोष्टी निघतात ज्या आम्ही कधीच काढलेल्या नसतात, असंही होतं आणि छान वाटतं. म्हणून लक्षात ठेवा की सोबत वेळ घालवण्यासाठी बाहेर फिरायलाच हवं असं नाही आहे. वेळ मिळेल तेव्हा बसायचं, गप्पा मारायच्या, काम नंतरही होतं जर होत असेल तर. पण असा वेळ ना पुन्हा पुन्हा मिळेल याची खात्री नसते, कारण खरोखर कधी कधी वेळ मिळत नाही एकमेकांना. घरात राहून सुद्धा सगळेजण आपापल्या कामात बिझी असतात आणि म्हणून यापुढे ना कामांचा खूप विचार नाही करायचा. कधी कधी 2 कामं बाजूला ठेवायची, ती आपल्यालाच करायची आहे आत्ताही आणि नंतरही. मग थोडं निवांत बसून जर नंतर करता आली तर तोही एक आनंद घ्यायचा. आंघोळीच्या आधी मला जेवढं आवरता येईल तेवढं सगळं आवरलं. बाल्कनी झाडून घेतली, पुसून घेतली आणि घरही पुसून झाला. तर एवढ्यातच ना मला भूक लागली होती, तर एक बनाना खाते आणि त्यानंतर आंघोळीला जाते. आता या फ्रूट बास्केटबद्दल तशाही कमेंट्स येतात की ताई मी पण घेतली आहे, पण अशाही येतात की यामध्ये ती जी चिलटं असतात ती जातात का. पण खरं सांगू आता चिलटांचं प्रमाण ऑलमोस्ट नाहीच आहे. एखादं कुठेतरी दिसतं, पण या फ्रूट बास्केटवर किंवा आतमध्ये मला तरी अजूनपर्यंत दिसलेली नाही. त्याची जी जाळी आहे ती खूप अशी बारीक नाही आहे, पण चिलटं आतमध्ये नाही जाणार किंवा जातील का हे मी तुम्हाला खरंच नाही सांगू शकत, कारण चिलटं नाही आहे त्यामुळे मी ते ऑब्झर्वही केलं नाही. तर खरं त्याचं पावसाळ्यातच कळेल. आणि असं असेलही ना तरी आपण एखादा कापड ठेवू शकतो, तशीही ती दिसायला चांगली दिसते. मी परत एकदा टॅग करते. आंघोळ झाल्यानंतर चेहऱ्याची थोडीशी लेपापोती होते, हातापायांना मॉइश्चरायझर लावलं जातं, पण या ज्या टाचा आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष मी करत आले होते, पण आत्ता करणार नाही आहे. बघा, आज मी मस्त पायांना स्क्रब करून घेतलं आणि काल जे काळा दिसत होता ना, अशा भेगा अशा काळ्या दिसत होता, कारण त्यात खूप डस्ट जाऊन बसला होता. ते आता तेवढं दिसत नाही आहे. आणि आता रात्री तर मी हे क्रीम लावलंच होतं, पण आत्ता पण लावते आणि आत्ता मी सॉक्स घालते. जेवढं मला बिअर होईल. म्हणजे मला ना काय माहिती अडचण वाटते ॲक्च्युली सॉक्स, म्हणून मी रात्री पण ती घालू नाही शकत. आणि आत्ता बघते, आता घालून बघते, कारण तशी ही चप्पल माझ्या पायांमध्ये राहणार आहे. म्हणूनच मी बाल्कनी, घर सगळं स्वच्छ केलं, पण तरीही डस्ट असते बारीक बारीक, ती बरोबर भेगांमध्ये जाऊन बसेल. म्हणून आता क्रीम लावून सॉक्स पण घालते. आणि आता पाय दाखवते. थोडासा फरक पडला आहे घासल्यानंतर ना. घासले नाही आहेत ॲक्च्युली, थोडंसं स्क्रब केलं आणि अगदी हलक्या हाताने ते हे घासायचं असते ना लोफा, त्याने मी थोडंसं हे केलंय बस. चेहऱ्याकडेच तर बघायला वेळ नाही ताई, पायांकडे कुठे लक्ष द्यायचं. बाप रे, ही कमेंट ऐकल्यावर मला असं वाटलं की तुम्हाला व्हिडिओ बघायला वेळ आहे ना, तुम्ही व्हिडिओ बघितलात, त्यात मी जे सांगितलं ते पण ऐकलं. मग स्वतःची काळजी घ्यायची असेल तर ती अगदी आपल्या केसांपासून पायांपर्यंत घेतली पाहिजे. तर आज नाश्ता बनवायला खूप उशीर झाला आणि स्वयंपाकाचीही काहीच तयारी नाही आहे. आज मला हे वालाची भाजी किंवा वालाचं बिरडं म्हणतात ना, ते बनवायचं आहे. आणि असं वाटते मला हे वाल मी म्हणजे कशाला घेतले असं वाटते, कारण त्याचे एक एक ते वरची साल काढता काढताना खूप उशीर झाला होता आणि हे फर्स्ट टाईम आणलेत मी. आता याची रेसिपी पण मी म्हणजे भाजी पण मी बघूनच बनवणार आहे. मी जस्ट मला ते कडधान्य टाईप दिसलं, मला वाटलं की ते भिजत टाकायचं आणि त्यानंतर ते बॉईल करून असं काहीतरी असेल त्याचं, पण त्याचे साल निघतात हे मला माहितीच नव्हतं. काहीतरी नवीन ट्राय करावं म्हणून मी ते आणलं.
आणि आता नाश्ता केल्याशिवाय माझं काही जमणार नाही आहे. मी आज मस्त उपमा बनवणार होते, पण अश्विनला काही खायचं नाही आहे, म्हणजे नाश्ता करायचाच नाही आहे. तर माझ्यासाठी ना असा पांढरा उपमा करते. अश्विन म्हणजे सगळेजण खात असतील ना, तर पांढरा उपमा या दोघांनाही आवडत नाही. पांढरा म्हणजे हळद न टाकता, जसा लग्नामध्ये कसा मिळतो तसा. तर मला आवडतो तसा, तर आता मी तसा बनवते. आणि त्यानंतर मग ते वालाचं बिरडं, चपात्या, आणि सकाळी ना रियांशला साबुदाणा खिचडी दिली होती, त्यातला थोडासा साबुदाणा उरलेला आहे. माझी इच्छा नव्हती सकाळी, मी विचार केला होता की काहीतरी त्याचं परत बनवून त्याला देईल, पण आत्ता माझी इच्छा होती की डाळ भात पण नाही आहे, फक्त भाजी चपाती आहे. आता ही भाजी पण माहिती नाही कशी बनणार आहे, तर थोडीशी साबुदाणा खिचडी मी बनवणार आहे. आम्ही दोघंही थोडं थोडं खाऊन घेऊ त्यात. पण आता सगळ्यात पहिले नाश्ता करून घेते. आता एकटीसाठी कितीही नाही म्हटलं तरी थोडंसं जास्त झालाच, तर आता थोडासा अश्विनसाठी घेऊनच जाते. समोर नेलेली प्लेट माणूस नाही म्हणणार नाही. तर मी ना फर्स्ट टाईम असे कुर्ती टॉप ऑर्डर केलेले आहेत. तर 5 की 6 असे कुर्ती टॉप ऑर्डर केले आहेत, आणि अशी मी सहसा घालत नाही. आता मी जे टॉप घातले ना तशा टाईपचे टॉप मी घालते. हे सुद्धा खूप असं शॉर्ट नाही आहे, लॉंग आहे. पण हे जे कुर्ती टॉप आहे हे थोडे याच्यापेक्षा पण लॉंग येतात, पण जीन्सवर घालायला मस्त दिसत होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्राईस, इतक्या कमी प्राईजमध्ये इतके सुंदर डिझाईन आणि इतके सुंदर प्रिंट्स मला मिळत होते. तर मी बरेच असे टॉप ऑर्डर केलेले आहेत. हे बघा, आता सगळ्यात आधी तर हे ओपन करते, आणि असे दाखवल्यापेक्षा ना मी ट्राय करून दाखवणं जास्त प्रिफर करत असते. म्हणजे असं मी काढेल आणि तुम्हाला असं हातात दाखवेल, तर त्याने ना ॲक्च्युली ते कसं दिसतं हे कळत नाही, जोपर्यंत आपण त्या अंगात घालत नाही किंवा एखाद्याला तसं घातलेलं बघत नाही. म्हणून माझा प्रिफरन्स हाच असतो की असं डायरेक्ट बोलून हे असं दाखवल्यापेक्षा मी ते घालून दाखवते, आणि घालून दाखवल्यानंतर मग मला व्हॉइस ओव्हर करायला जरा जास्त इझी वाटतं. तर एक एक आता ओपन करते आणि ट्राय करून बघते. मी पण अजूनपर्यंत ओपन केलेले नाही आहेत, सो ट्राय केल्यानंतर घालून पण दाखवते, आणि त्यानंतर मग मटेरियल, क्वालिटी, प्रिंट सगळं तुमच्याशी शेअर करते विथ प्राईज. तर सगळ्यात पहिला हा रेड कलर टॉप, फ्लोरल पॅटर्न दिला आहे त्यामुळे तो आणखी एलिगंट दिसतो. कॉटन फॅब्रिक आहे म्हणून सॉफ्ट पण आहे, दिवसभर वापरला तरीही त्रास होत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फोटो मी साईडला शेअर करते विथ प्राईस. पण फोटोमध्ये ना स्लीव्ज नाही आहेत त्याला, आणि तो आलाय फुल स्लीव्जमध्ये, पण तो तेवढाच कम्फर्टेबल आहे आणि छान पण दिसत होता. म्हणजे वरच्या साईडनी फिट विथ फ्लेअर, जशी कुर्ती असते ना तसा त्याचा पॅटर्न आहे, आणि ब्लू जीन्ससोबत ब्लॅक जीन्ससोबत एकदम सुंदर दिसतो. नंतरची ही दुसरी ब्लॅक फ्लोरल प्रिंटेड कुर्ती टॉप, आणि ब्लॅक बेसवर ना सुंदर अशी लाईट ग्रे कलरची डिझाईन असल्यामुळे त्याचा लुक आणखी जास्त क्लासी दिसतो. 3/4 स्लीव्ज दिलेले आहे, आणि ऑफिस वेअरसाठी किंवा डेली वेअरसाठी पण आपण हा वापरू शकतो. आणि स्वस्त जरी असले ना तरी फॅब्रिक त्याचं एकदम मस्त आहे, म्हणजे अजिबात ट्रान्सपरंट नाही आहे आणि स्किन फ्रेंडली आहे. तर हा पण दुसरा टॉप खूप मस्त दिसत होता. जर तुम्हाला शॉर्ट टॉप घालावेसे वाटत नसतील, लॉंग टॉप हवे असेल, तर हा ब्लॅक कलरचा एकदम सुटेबल होता, आणि त्याला कट पण होता. त्यानंतर ही तिसरी ग्रीन कलरची मल्टी कलर फ्लावर प्रिंटेड कुर्ती, आणि ही थोडीशी मला लूज झाली आणि लॉंग पण वाटत होती. आणि कलरबद्दलही सांगायचं झालं तर साईडला मी फोटो शेअर करते, त्यात असा पिकॉक कलर वाटत होता, पण ॲक्च्युली ती फिटेड पण नाही आहे, लॉंग पण वाटत आहे, त्यामुळे मला पाहिजे तशी ती आवडली नाही. पण जर तुमची हेल्थ जास्त असेल तर ती सुंदर दिसेल, फक्त कलर आपल्याला आवडतो का तो बघायचं. त्यानंतरची ही परत एक रेड कलरची कुर्ती. आता ही पण तशीच फिटेड विथ फ्लेअर कुर्ती आहे, आणि रेयॉन मटेरियल जरी असलं ना तरी सगळ्या कुर्तीज या कॉटन मटेरियलमध्येच वाटत होत्या. ही पण छान आहे, जशी मी आत्ता तुम्हाला रेड कलरची दाखवली होती तशाच पॅटर्नमध्ये. थोडीशी डिझाईन वेगळी आहे, फक्त याच्या स्लीव्ज नाही आहे, आणि ही पण छान वाटेल. म्हणजे प्लाझोवर पण आपण अशा कुर्ती घालू शकतो, जीन्सवर, स्कर्टवर खूप छान दिसतील. आता या दोन्ही कुर्तीमध्ये मी थोडीशी कन्फ्यूज होते, एक कॉटन मटेरियलमधली आहे, एक रेयॉन मटेरियलमधली आहे. खूप असा फरक नाही आहे, पण एक स्लीव्ज आणि विदाऊट स्लीव्ज होते. आता कोणती ठेवणार आहे हे मी पुढे सांगतेच.
त्यानंतरची ही पीची ऑरेंज कलरमध्ये येते आणि ही ॲक्च्युली ना शर्टसारखा फील देते. समोरून त्याला डिझाईन आहे आणि बटन्स पण आहेत आणि त्याचे स्लीव्ज आहेत ते सुद्धा शर्ट आपण तसे फोल्ड करतो ना तशा पॅटर्नमध्ये दिलेले आहे आणि थोडी लॉंग आहे. त्यामुळे तुम्हाला जर शॉर्ट कुर्ती आवडत नसेल तर ही थोडीशी लॉंग अशी कुर्ती तुमच्यासाठी कम्फर्टेबल असू शकते. एकदम कम्फर्टेबल क्लासी लुक मिळत होता आणि यापेक्षा एवढ्या कमी किमतीत आपल्याला कायच मिळणार आहे. तुम्हाला कशी वाटली ही कुर्ती मला नक्की सांगा. आता खरं तर एवढ्या कमी किमतीत खूप जास्त एक्सपेक्टेशन माझ्या नव्हत्याच, पण जेवढं मी इमॅजिन केलं होतं ना त्यापेक्षा कितीतरी छान अशा कुर्ती आलेल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचा असतो कलर आणि कम्फर्ट. कलर तर तुम्ही बघितलेच आणि कम्फर्ट माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही घेऊ शकता, एवढ्या त्या कम्फर्टेबल आहे. हा ग्रीन कलर पण एकदम मस्त दिसतो, फ्लोरल याची प्रिंट आहे आणि याचं पण रेयॉन मटेरियलच आहे आणि किंमत बघा तुम्ही किती कमी आहे. सो माझ्यावर विश्वास ठेवा आणि कलर जर तुम्हाला आवडत असतील तर बिंदास ऑर्डर करा. एकेका टॉपबद्दल अगदी डिटेल मी तुमच्याशी शेअर केलं आणि खरं सांगायचं झालं तर ना सगळ्या टॉपचा कम्फर्ट एक नंबर आहे आणि रेयॉन मटेरियल जरी असेल ना तरी ॲक्च्युली प्युअर कॉटन मटेरियल वाटतंय. खूप कम्फर्ट आहे. आणि आणखी एक खरी गोष्ट सांगते, आता ते जे ग्रीन कलरचं टॉप सोडलं तर मला सगळे टॉप्स आवडले, पण त्यातही आता मला अशी मी सुरुवातीलाच सांगितलं होतं की असे टॉप्स घालायची मला सवय नाही आहे. त्यातल्या त्यात माझी हाईट पण कमी आहे आणि फर्स्ट टाइम जेव्हा आपण घालतो ना तेव्हा आपल्यालाच असं वाटतं की काय माहिती चांगलं दिसतंय का किंवा कसं दिसतंय, तर ते तर मला तुम्ही सांगा. आणि हे एक रेड टॉप मला त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त आवडलं. ऑलमोस्ट सगळ्या टॉप्सचे हे आहे कापड आहे तो सेम आहे ह्याचा आणि ह्याचा. हा तर असं वाटतोय की याच्यातलाच कलर आहे, पण याची वेगळी प्रिंट आहे, याची वेगळी प्रिंट आहे. ऑलमोस्ट सेम आहे वी नेकवाले. आणि असे पण टॉप मी दाखवले ज्यांची थोडीशी हेल्थ जास्त असेल किंवा शॉर्ट टॉप घालायला कम्फर्टेबल वाटत नसेल, तर काही लॉंग टॉप होते, काही कट्सवाले होते. तर ऑलमोस्ट मी सगळ्या प्रकारचे टॉप्स कवर केले आहेत. मला जे आवडलं ते सगळ्यात जास्त जे आवडलं ते हे रेड कलरचं. पण आत्ता असं वाटतंय मला की मला ना एम साईज थोडासा लूज होतोय. काय माहिती का कसा मलाच माहिती नाही, पण पुढच्या वेळी जे काही मी मागवेल ना ते एस स्मॉलमध्ये मागवेल, म्हणजे जरा फिटिंग व्यवस्थित येईल आणि दिसायला ते व्यवस्थित दिसतं. हा पण व्यवस्थित आहे ॲक्च्युली. हे जे टॉप आहे ना हे याच पॅटर्नचे आहे, म्हणजे वरचा जो साईड आहे तो थोडा फिटेड असतो आणि खालचा जो आहे तो थोडा फ्लेअर आहे. पण तरीही मला असं वाटतं की जसा की हा पण मला थोडासा ढिला झाला आहे, म्हणजे साईज थोडीशी मोठी झाली आहे. सो स्मॉल मागवला असतं तर आणखी जास्त फिट झाला असता. आणखी एक गोष्ट सगळं मी ऑनेस्टली सांगते तुम्हाला की आता एवढे सगळे टॉप मी मागवले आहेत, तर त्यापैकी आता काही सगळे मी ठेवत नसते. जसा की हा ऑरेंज मी ठेवणार नाही आहे. त्यानंतर हे जे दोन रेड आहे त्यामध्ये मी स्वतः कन्फ्यूज होते, पण म्हटलं की चला याचं पॅटर्न जरा वेगळा आहे तर हा मी ठेवते. आणि हा फक्त एक मला नाही आवडला, तो खूप लूज पण झाला होता आणि त्याचा कलर पण काही एवढा खास नाही वाटला मला. ग्रीन कलर दिसताना कधी कधी फोटोत वेगळा दिसतो. सो बाकीचे सगळे मस्त आहे आणि सगळे जे आहेत टॉप्स त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, प्लस कम्युनिटी पोस्टला पण टाकते. प्लीज तुम्ही कम्युनिटी पोस्ट कशी चेक करायची हे एकदा म्हणजे बघा, सर्च करा. आणि कमेंटमध्ये मी तुम्हाला डायरेक्ट लिंक नाही देऊ शकत किंवा टॅग पण नाही करू शकत. सो कसे वाटले आणि तुम्हाला कोणता आवडला सगळ्यात जास्त हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हे हॉल व्हिडिओ शूट करणं ना खरंच खूप कठीण असतं. स्पेशली हे जे क्लोदिंगचं आहे ते म्हणजे घालून बघा, त्यानंतर ते घडी करून नीट ठेवा. रिटर्न करायचे आहे तर ते व्यवस्थित पॅक करा आणि खूप उशीर होऊन जातो. आता जेवायची वेळ झालेली आहे आणि रियांशची यायची पण 15-20 मिनिटात वेळ होऊन जाईल. तर आता मला माहीत पण नाही आहे की व्हिडिओ किती मोठा होईल. तर खूप मोठा होत असेल कारण मला व्हॉइस ओव्हर करायचा आहे. जर खूप मोठा झाला असेल तर मग मी व्हिडिओला इथेच एंड करेल आणि नसेल झाला तर मी थोडासा पुढे कंटिन्यू करेल. तसंही आल्यानंतर तासभर तो टी व्ही बघतो, त्या वेळात माझं काहीतरी एडिटिंगचं काम होते किंवा मी थोडासा आराम करते. आणि मला आरामाची गरज वाटते, म्हणजे आपल्या बॉडीला पण थोडंसं रेस्ट पाहिजे असते आणि आपल्या डोळ्यांना पण असं वाटतं की थोडीशी रेस्ट मिळाली ना की नंतर पुन्हा एक एनर्जी येते. त्यामुळे हा जो आराम आहे तो ऑलमोस्ट मी घेतच असते रोजच्या रोज. कधीतरी स्किप होतो किंवा खूप जास्त काम असेल किंवा नसेल वाटत की आज आरामाची गरज नाही आहे तेव्हाच कुठे तो स्किप होतो. अदरवाईज मी आराम करत असते आणि तुम्हालाही सांगेल की आपण
सकाळ ते दुपार काही ना काही वर्क करत असतो, त्यानंतर संध्याकाळ ते रात्र आपलं काहीतरी काम असते. तर दुपारचा एखादा तास झोप घेतली किंवा नुसतं पडून जरी राहिलं ना, तरी सुद्धा आपल्या शरीराला आराम मिळतो. बऱ्याच जणांचं असं असतं की दुपारी झोपल्यानंतर रात्रीची झोप येत नाही, म्हणून सुद्धा ते झोपत नाही, काही ना काही काम करत असतात. पण ठीक आहे, आपापली बॉडी आहे, आपापली ताकद आहे आणि किती आपण म्हणजे हे करू शकतो त्याच्यावर सगळं असतं. मी तर नाही करू शकत अगदी कंटिन्यू, मला थोडासा रेस्ट पाहिजे असतो. तर चला, कसे वाटले हे सगळे टॉप्स नक्की कमेंट करून सांगा. आणि इथेच मी व्हिडिओ संपवते. आपण उद्या भेटूया परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.